शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा, अवघ्या दुःखाचा मागिल्या। तुम्हाला ऐकू येते बसले नक्की? आता माझ्या माग म्हणला तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। पंढरीच्या देवराया दंडवत, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवन। जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तीही लोकासने। तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदाशी। प्रस्तुत प्रसंगी अत्यंत श्रद्धेनं वैकुंठवासी परम आदरणीय प्रातस्मरणीय सखारामजी महाराज, नाव कशी असतात बघा, सखाराम, आणि रामाचा सखा कोण?
मारुती, रामाचा सखा मारुती. मराठवाड्यामध्ये मोतीराम महाराजांना आणि मारुती महाराजांना ओळखीत नाही असं जर कुणी असेल तर त्यानं मराठवाड्यात राहू नये. अत्यंत साधं जीवन जगणारी ही माणसं, ज्यांची सत्ता काळावर आहे हे सांगायची गरज नाही. एकादशीच्या दिवशी देह ठेवायचा आहे, बरोबर, आणि डोळे बंद केल्याच्या नंतर माझ्या गुरुग्रामीचं कोणीतरी येतंय असा अंतःकरणातला भाव जागृत होऊन परत एकदा मृत्यूवर सत्ता दाखवून गुरूंच्या घरच्या आलेल्याचं दर्शन घेऊन स्वतःचा देह ज्यांनी सोडला त्यांना मोतीराम महाराज म्हणतात. बरोबर बरोबर. आणि त्याच तिथीला योगायोगानं नाही म्हणायचंय, योगायोगानं नाही म्हणायचं. अशी एक घटना नाथबाबांच्या जीवनात आहे आणि तशीच ही घटना सखाराम बाबांच्या जीवनात आहे. गुरु नावाची जी व्यक्ती असते ना महाराज, यांचं देहावसन झालं असं लोक म्हणतात. नाही, ते बरोबर. आता आपण खाली गावातल्या घरातल्या माणसं मेल्यावर लिहितो ना वैकुंठवासी, ते खोट आहे महाराज. पण ही माणसं वैकुंठातूनच आलेली असतात. अजून एक सांगू, या परभणीच्या पूर्ण परिसराला, मराठवाड्याच्या पूर्ण परिसराला मारुती महाराजांचं नाव भेटतंय ना. थोडं मोकळं बोलतो महाराज. हे मालक आहेत इथं बसलेले, यांना अख्खा परिसर मालक म्हणतो. मालक म्हणतो यांना सगळा परिसर, बरोबर आहे. आणि मालक असून सेवकासारखं कसं राहायचं असतं ते या माणसाकडून शिकायचं असतं. तुमच्या टाळ्या ऐकण्यासाठी मी वाक्य बोलतोय असं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण आता लॉकडाऊनच्या कालखंडामधली वारी मी माझ्या डोळ्यानं बघितली. मंदिरामध्ये दर्शनासाठी या म्हणून 10 फडाच्या दिंड्यांना तिथं बोलवलं होतं आणि सगळी बसलेली मंडळी उन्हात. उभ्या महाराष्ट्रातल्या एकाही संस्थानिकाला असं नाही वाटलं की या बसलेल्या माणसांचं काहीतरी आपण सोय केली पाहिजे. पण स्वतः महाराज आपल्या हातामध्ये बिस्लरीच्या बाटल्या घेऊन प्रत्येक वारकऱ्याच्या हातात देत होते. ही त्यांच्या वडिलाची आणि आजोबाची शिकवण आहे. अक्ल वालों को थोड़ी नादानी दो, भूखे को रोटी और प्यासे को पानी दो. लक्षात ठेवा. आणि वडील गेल्याच्या वेदना असतात ना महाराज. काय होतं कधी कधी हे माणिक भाऊ, त्र्यंबक भाऊ आणि मालक हे अच्युत महाराज, त्यांचे 2 चुलते आहेत, पुतणे. वा वा कृष्णा. मी काय बोलतो मला फक्त मला ऐका बघा. आता वडील गेल्याच्या वेदना महाराजांना होत नसतील, होतात. पण आपली दुःख सगळी बाजूला सारून एक वाक्य बोलायचं मला ऐका. रे बाप असतो ना, बाप, आई कोणाच्याही लक्षात राहते, कोणाच्या, भगवान महाराज, पंढरी बाबा, सोपान बाबा, कुलकर्णी महाराज, आई कोणाच्याही लक्षात राहते. कशामुळे राहते? तुम्ही बसलेले. मला अजून एक गोष्ट सांगायची. या घराण्यावर इतकं प्रेम आहे परिसराचं. आता काही महिला त्या पलीकडच्या खोलीत बसल्यात कीर्तन ऐका. 100% खरं आहे, ते मंदिर आहे पण तिथं कोणीच नाही, तरी सुद्धा कीर्तन ऐकायला बसलात ना. तुम्हाला खरं सांगू, देव इथं नसतो, तिथं असतो. कारण देवाची सवय आहे, जिथं कोणी नसतं ना तिथं देव असतो. बाबा मजा बघा. आता तुम्ही सखाराम बाबांना पाहिलेलं असेल, सोबत असाल.
मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. पायाला ठेस लागली तर आपण काय म्हणतो? मना घाबरू नका, काय भ्यायचे, काय म्हणतो? आई ग म्हणतो, बरोबर आहे. आणि समजा मोकळ्या वळणाला गाडी वळली अशी आणि गपकून ट्रक समोर आला, आता काय म्हणतो? बापरे. म्हणजे लहान्या दुःखात कोण आठवतं? आई. आणि मोठ्या दुःखात? सांगू का अजून सोपं चांगलं कळायसारखं? लहानपणी ज्या वेळेला तुम्ही 10वीचा निकाल घेऊन हातात येता ना घरी, आणि आई मी पास झालो असं म्हणता, त्यावेळेला ती आई त्या लेकराला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवते, अच्युत बाबा. तसा हा या महात्म्याचा हात मी जेव्हा जेव्हा भेटलोय त्यांना, गळ्याला कडकडून मिठी मारतात, त्यांचं मोठेपण बाजूला सारून मला. ऐका ना, लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते आई, फिरवते ना. 1-2 त्याच्या पप्प्या घेते. घरामध्ये रवा असतो ना, रवा म्हणतात का गरा म्हणतात तुमच्या, त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर टाकते, बरोबर, आणि ते खाऊ घालते लेकराला. आणि तो खाताना लेकराच्या तोंडाकडे बघून म्हणते, माझा राजा गमाय लय अभ्यास केला. ही आई लक्षात राहते ना भाऊ, राहते ना. पण त्या दिवशीचा बाप लक्षात राहत नाही आपल्या. त्याचं कारण, बाप मजुरीला गेलेला असतो आणि येताना त्याला कोणीतरी म्हणतं, भाऊ चला ना नाश्ता करू. त्यावेळेला तो बाप काय म्हणतो माहित आहे? नाही जमायचं नाश्त्याला. का? माझ्या पोराचा निकाल आहे आज. असंच आहे ना आजोबा. 50 रुपयाचा पेढ्याचा पुडा घेऊन बाप घरी येतो, ऐका, आणि घरी आल्याच्या नंतर तो बाप ज्या वेळेला पेढ्याचा पुडा बायकोच्या हातात देतो, त्यावर लेकरू झोपलेला असतो बाबा. आणि बायकोचा हात हातात घेऊन म्हणतो, अग आपला सोन्या रडला का? त्यावेळेला ती आई म्हणते, पोरग लय गुणाचं. बाजाच्या खाली झोपलं होतं आणि झोपताना मला सांगून झोपलं होतं की आई, काही झालं तरी वडिलाला काही सांगू नको, त्यांच्याकडे पैसे नसतात. आणि त्यावेळेला हा बाप पेढ्याचा पुडा हातात देऊन म्हणतो, पोराला म्हणाव आज इतकेच पैसे होते, उद्या अजून पैसे मिळाले तर आणीन पेढे म्हणाव. सकाळी उठल्याच्या नंतर पोरग उठलेलं नसतं, त्या झोपलेल्या लेकराच्या डोक्यावरच हात फिरवतो बाप. आणि बाहेर जाताना मनातल्या मनात म्हणतो, राजा तुझी काही चूक नाही, तू माझ्या पोटी जन्माला आलाय म्हणून तुला इतका त्रास भोगावा लागतो. महाराज महाराज ऐका, संबंध महाराष्ट्राला परमार्थाच्या दिशेने नेणारं व्यक्तिमत्व आहे मारुती महाराज. त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सकाराम महाराजांचा ह्या दशक्रिया महोत्सव चाललाय. मी वाक्य नीट काय सांगतो ऐका, नीट सांग. जो आदमी जीवन को उत्सव मानकर जीता है, उसका मृत्यु महोत्सव का रूप धारण करता है. हा महोत्सव आहे, महोत्सव आहे. अजून मोकळं बोलतो, कोणाचाही बाप असला आणि कसाही असला, अच्युत महाराजजी मी एक गोष्ट सांगत असतो नेहमी, विठाला एक वाक्य बोलायचं मला ऐका. एका वर्गामध्ये शाळेतल्या पोराला मरुस्तर मारलं त्याच्या मॅडम, आणि मॅडमनं मारल्याच्या नंतर मॅडम त्याला म्हणते, चांगले कपडे घालून येत नाही, तुला लाज वाटत नाही? उद्यापासून चांगले कपडे नाही घातले तर यायचं नाही शाळेत. पंढरी बुवा त्या पोरानं दप्तर पाठीवर टाकलं आणि घराकडे निघाला. बाबा का कपडे घालत नव्हता माहित? 1 महिन्याआधी त्याचा बाप मेला होता फाशी घेऊन. ते पोरग कुठं गेलं माहित आहे? दप्तर घेऊन त्याच्या वडिलाला जिथं समाधी दिली होती ना तिथं, आणि त्या समाधीवर दप्तर टाकलं
आणि 5 वर्षाचं लेकरू ढसढसा रडलं आणि म्हणलं, बाबा तुमची झोप झाली असेल तर घरी चला, तुम्ही गेल्यापासून दादा ऐश्वर्य, श्रीमंती, पद, प्रतिष्ठा, संपदा सगळं, पण आज घाबरू नको म्हणणारा आणि पाठीवर हात मारणारा हात आपल्याकडे नसला तर आपल्या प्रॉपर्टीची किंमत 0 होते महाराज. लक्षात ठेवा. हे थोडं थोडं पुढे नेतो आहे. मृत्यू तर सगळ्यालाच येणार आहे, कुणाला येणार नाही भाई. मला सांगा तुम्ही दादा, देवापुढे दिवा लावता तुम्ही, तुम्हाला सांगून विसतो का मनानं विसतो? तुम्ही बोला गाडी. हा, मनानं. कोण? दिवा. बर. परत तुमचा जो श्वास चालू आहे तो मनानं बंद होतो का सांगून बंद होतो का निरोप येतो? नाही. बरोबर. अरे साथ देती नहीं वो किसी का, चंद्रभागेसारखं पाणी वाहतंय महाराज डोळ्यातून. त्याचं एकमात्र कारण आहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. विठ्ठल. दादा वडिलाचं जाणं इतकं सोपं नाही महाराज. क्षणाक्षणाला आठवण येते. घरामध्ये कुठली वस्तू त्यांच्या आवडीची केली ना पोटात कालवतं. पण हे सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल महाराज, सगळं मिळेल पैशानं पण बायकोला नवरा मिळत नाही. बरोबर. लेकरांना बाप मिळत नाही, नातवाला आजोबा मिळत नाही. विठ्ठला. आणि ह्या वेदना आहेत महाराज, ह्या वेदना. लक्ष देऊ नाही का? क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा हर किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. कौन दिवसी ये मैं कौन दिवसी शान जाती है, कौन दिवसी मशाली जाऊं, कौन दिवसी मशाली अत्यंत गोड नियोजन आहे महाराज. आदरणीय श्रद्धेय भगवान महाराजांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातलं गायनातलं वैभव पंढरीनाथ बुवांची उपस्थिती आहे. चला आपण आपला वेळ नाही घालवायचा. अत्यंत गोड कीर्तन आहे. आणि एक सांगू पुन्हा, कीर्तनकार कधीच लक्षात ठेवायचं नाही, कीर्तन लक्षात ठेवायचं. कीर्तनकार वेडपट असतात, ते आज आहेत तर उद्या नाही. साथ देती नाही किसी. एक गोष्ट बोलायची आहे अच्युत बाबा मालक, एक गोष्ट बोलायची. ही अशी, तुमच्या वडिलासारखी माणसं ज्या वेळेला जातात ना, तो जगाचा बाप, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक असा हात असा करून उभा असतो. मी काय म्हणतोय महाराज, ऐका नीट ऐका, पुन्हा पुन्हा. कामं इतकी चांगली करायची महाराज. मिलिटरी मध्ये गेलेलं पोरगा असतं ना, ज्या दिवशी वापस येणार आहे असं कळतं ना, त्याचे आईबाप दारात उभे असतात, माझा राजा येणार आहे. आणि जगाचा बाप जेव्हा दारात येऊन उभा राहतो ना, त्या दिवशी समजायचं आपलं मरण सार्थक झालं महाराज. वाढे वेळ झाला उभा पांडुरंग,
लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आपण ज्या वेळेला जाऊ ना त्यावेळेला त्या जगाच्या बापानं दरवाज्यात येऊन असं ये म्हणायला पाहिजे, इतके चांगले कामं करायला पाहिजे. अजून थोडं सोपं सांग. बरं आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायची, मला थोडा आवाज दे. ईश्वर त्याची पूजा केल्यावर कृपा करतो का त्याचं काम केल्यावर कृपा करतो? तुम्ही नाही बोलले तर मी घरी जाईल. नाही, देवाची पूजा करावा का देवावर प्रेम करावा? प्रेम करावं. म्हणजे पूजा करू करावं का नाही करावं? याचं खरं उत्तर असं आहे, प्रेमाने पूजा करावं. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं आता मला सांगा, मग ईश्वर पूजा केल्यावर कृपा करतो का त्याचे काम केल्यावर कृपा करतो? एका गावात असे लई प्रश्न विचारले. एक म्हातारी म्हणली, समजा तुम्ही सांगायचं पैसे कशाचे घेतले? हा बावळटपणा नाही पाहिजे मला, मला माझं मर्म पाहिजे. ऐका ऐका, देव पूजा केल्यावर कृपा नाही करत महाराज, नाही करत. नाही, त्याचं काम करावं लागतं. राम काज किए बिना मोहे कहा विश्राम, त्याचं नाव मारुती आहे महाराज. लक्षात, ही माणसं ही माणसं नाहीत महाराज, ही माणसं नाही. तुका म्हणे नभे दिसतो मी तैसा, घरी गेल्यावर म्हणायचं. कारण माझी सवय आहे, मी तितकंच प्रमाण घेतो जितक्या प्रामाणिकपणानं मला तसं जगता येतं. प्रमाण सांगण्यासाठी नसतात, प्रमाण जगण्यासाठी असतात. चला रामायणामध्ये नेतो 1 मिनिटासाठी माझ्यासोबत. रामायण पाहिलं तुम्ही टीव्हीला? मंगल भवन ऐकलंय ना? याला रामायण म्हणतात. रामायण गावात बी असत. आधी मारी तो लक्ष्मण, मग मारी तो विभीषण, ऐसा बोलिला रावण लंका. आणि शेजारी बसलेला वाचक सूचक, युद्ध चालू झाला. तुमच्या पाया पडतो महाराज, हसण्यावर नेऊ नका. कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं, शुद्ध भाव से रोने के लिए. अरे आंखों से आंसू बहे, वाणी भी कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया. अरे आम्ही नाथ महाराजांचा एवढा उदो उदो करून सांगतो की फाल्गुन वद्य षष्टीला जनार्दन स्वामींनी देह ठेवला आणि फाल्गुन वद्य षष्टीलाच नाथ महाराजांनी ठेवला. आता छाती ठोकून सांगायचं, मोतीराम महाराजाच्या तिथीलाच सकाराम महाराजांनी दे ठेवा. आपली मस्ती आपली असते महाराज. अरे आपने तो आपने आंखों से आंसू बहे. बाबा अच्युत बाबा असं जर काय म्हणलं तर लोक म्हणतात पिक्चरचं गाणं म्हणायचं. तुम्हाला इकडलं प्रमाण सांगू? कुठलं सांगू? सांगा कुठलं. चला रामायणातलं सांगा. मम गुण गावत पुलक शरीरा,
मी हिंदीत काय म्हणलो ते तुम्हाला कळालं, पण तरी सुद्धा त्याच्यातलं मर्म सांगताय. आता हळूहळू सांगतो, पुन्हा लक्ष दे. मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद गिरा नयन बहिणी. माझं गुणगान करताना ज्याचं हृदय पुलकित होऊन डोळ्यातून खळखळ पाणी होत वाहत, त्याचं नाव भक्त आहे. हे झालं इकडचं रामायणातलं. ज्ञानोबरायांचं सांगू, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाच श्री दुसरा टप्पा माऊलींचा. बरोबर. तुकोबरायांचं प्रमाण सांगू, कंठी प्रेम दाटे नाही निरला, वाक गदगदा द्रवते यस्य चित्तम रुद्रते भीक्ष्णम हासति क्वचिच्च विलज्जोद्गायति नृत्यनेच मदभक्तियुक्तम फोन. हे तर कळतच नाही, हे भानगडीत नाही कोण काय बोललंय. होय. खालचे माणसं जे असे, मी लय बघितले, माझं वय कमी पण फिरलो लय. ज्याला कळत नाही ना ते 100% असं करणार. आपण म्हणलं वाक गदगदा द्रवते यस्य चित्तम, आपण समजून घ्यायचे ओके माणूस आहे. कारण एका गावामध्ये कीर्तनामध्ये मी कीर्तन रंगात आणलेलं, पुढे बसलेला एक माणूस अब्बा 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 काही सांगा ते असंच करायचं. हे असं लावतेत नाही. आता हे भाऊ हे लावते ना एक प्रश्न, आपल्याला याच्यात तर कळत नाही उतरले का चढले का, ते तुम्ही तिकडून कोण येतात म्हणून काय कळते आपल्याला कळत नाही. ऐका ना, असंच तो लावणारा माणूस आणि त्याच्या शेजारी एक म्हातार बसलेलं, त्यानं लावलं की त्यानं असं करायचं. लाव रे, लाव ना तिकडून नुसतं लाव. लावलं की त्यानं थाप टाकली, त्यानं असं करायचं. ह्याला वाटायचं चढले काय की उतरले काय, ह्यानं पुन्हा वैतागून तेव्हा म्हणला लाव तू. ते म्हातारा म्हणलं मला दाबता येत नाही, मग मला थोबाड कशाला आली तो. मग काही काही जणांच्या सवय आहे, मी थट्टा म्हणून नाही म्हणाला. तुम्ही बघा कीर्तनात काय जण असे खतरनाक असतात, बाप बाप हे आज जन्मालाच कशाला आले माणसं. कोणा डोळे बंद करणार, तोंड उघडणार हो का. इकडं नाही जायचं, इकडं नाही जायचं. मी पहिल्या टप्प्यात नेलं तर कुठं, सगळी माझी मेहनत वाया घालवली. पहिला टप्पा कोणचा, आंखों से आंसू बहे वाणी भी कुछ. सरकारी नळ करतो, सरकारी नळ. सरकारी नळ पाणी यायच्या आधी काय येतं, पाणी यायच्या आधी. आणि लक्षात घ्यायचं, ज्याच्याकडे हवा आहे त्याच्याकडे पाणी. तसं काही काही जणांची हवा असती पण पाणी माल पाणी. अगोदर हवा येते नंतर पाणी, आणि जेव्हा पाणी येते तेव्हा हवा यायची बंद होते. लक्षात ठेवा. बरोबर आहे. तसंच आहे महाराज. कीर्तन करताना तोंडातून हवा सुटते तोपर्यंत ओरिजिनल कीर्तन नाही. जेव्हा डोळ्यातून खळकन पाणी येऊन आवाज बंद होतो ना, त्याला म्हणायचं कीर्तन सुरू झालं. अरे कीर्तन चांग, कीर्तन चांग
ऐशी कीर्तन आहे महिमा किंवा मर्यादा संतांच्या इथली आहे महाराज, इथली. आपण संत डोळ्यानं बघितलेत का? नाही. मारुती महाराजासारखा मोठा संत नाही, मोतीराम महाराजासारखा. लोक म्हणते हे तर ज्ञानोबा तुकोबाच्या विरोधात बोलायचे. तुम्हाला काय अर्थ काढायचा ते काढा. मैं अपनी धुन में रहता हूं. कुठपर्यंत आलो मी आता? डोळ्यातून खळकन पाणी व्हायला पाहिजे. ऐका ना, रामाचं काम करणं म्हणजे काय? ऐका, तुम्हाला रामायण बघितलं ना तुम्ही? इंद्रजितानं एकदा रामाला बाण मारला होता. नागपाशामध्ये रामाला आणि लक्ष्मणाला बांधून ठेवलं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तेव्हा सगळेजण तिथं शेजारी बसून रडत बसले होते आणि हनुमान बी तिथंच बसून रडला असता तर त्याला रडायला वेळ नाही. राम काज किए बिना मोहे कहा विश्राम. ते गरुडा केलं गेलं डायरेक्ट आणि तिथून धरून आणला. तेवढं मोकळं करा देवाला आमच्या. लक्षात लक्षात. मग आता रामायण 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 म्हणतो ना आपण. रामायणात काय महाराज ऐका, बडा दुख पावे हो, बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी. आता इथं अडचण अशी आहे, बडा दुख पावे सखा राम जी की रानी. राम कहानी सुन रे बड़ा दुख पावे बड़ा दुख पावे राजा राम जी रानी. चला लक्ष. पहिल्यांदा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. प्रभू रामचंद्राला सीतामाईला वनवासाला जात असताना सीतामाईला पहिल्यांदा चोरून नेलं कुणी? बोला पटकन. रावणा. बरोबर. त्यांच्यासोबत पहिल्यांदा भांडणं खेळलं कोण? जाऊ का घरी जाऊ का मी? जटायू. ठीक आहे. जटायू माणूस होता का पक्षी होता? पक्षी. हलक्या जातीचा का भारी? बरं, सावता महाराज कुणाचे नाही का? तुम्हाला गोळ्या घाला. माळ्याचे कसे काय म्हणू शकता तुम्ही? उद्या तुम्ही म्हणताल मारुती महाराज फक्त यांचे नाही. जाती न पूछो साधू की. मला मी थट्टा नाही सांगत महाराज. मी धुळेला होतो रात्रीच्या कीर्तनाला. मला मोठेपणा सांगायचं नाही. ज्या दिवशी सांगाल मी सुरू करीन त्या दिवशी मी मरून जाऊ. मोठेपणा नाही सांगाल. पण येताना काय झालं, हे तुमच्या ताडबोरगावच्या अलीकडे एक नदी आहे आणि तिथं लई पाणी. ते म्हणले महाराज आता इथून पुढे 6 घंटे तरी वाहनं जात नाही. मग मी फक्त मालकांना एक फोन केला. मी म्हणलं 7च्या ऐवजी 7:30 होते पण मी येईन. कारण इथलं कीर्तन जर चुकवलं तर मला पुन्हा जगायचा अधिकार नाही. आणि मी माझा स्वभाव आहे, ज्या दिवशी तारीख घेतली आणि त्या दिवशी कीर्तनाला नाही गेलो तर समजून घ्यायचं लोकांनी की हो माणूस राहिला नाही. ऐका सहज चला. जटायूनं संघर्ष केला. प्रभू रामचंद्र तिथून चाललेत. मांडीवर घेतलं. कुणाला? काय माणसं तुम्ही भेटतात कशामुळे? कुणाला मांडीवर घेतलं? जटायूला. जटायूचं मांडीवर डोकं आहे. कुणाच्या? बोला पटपट. रामाच्या. रामाचा बाप दशरथ आहे पण दशरथाला रामाची मांडी मिळाली आणि जटायू गिदाड आहे तरी सुद्धा त्याला मिळाली. त्याचं कारण काय माहित आहे? राम काम केल्याशिवाय कृपा करीत नाही, पूजा केल्यावर कृपा करीत नाही महाराज. लक्षात. मांडीवर घेतली त्याला. कुणाला? जटायूला. तुम्ही कधी पक्षी प्राणी रडलेले बघितले? एखाद्याच्या घरचा माणूस मरावा आणि त्यानं त्या बैलाची खूप सेवा केलेली असावी. तो बैल ज्या वेळेला त्या प्रेताकडे बघून रडतो ना महाराज, माणसाच्या रडण्यात मिसळ असू शकते पण जनावराच्या नाही. काही काही कुत्रे मालक मेल्याच्या नंतर, आपण एक कुत्रेच आहेत महाराजांची, लक्षात ठेवा.
जर हे मालक आहेत तर आपण कुत्रे आहेत महाराज. आणि ज्याला कुत्र होता येतं ना त्यालाच भगवान दत्त प्रभूच्या समोर उभा राहता येतं. दयाचे पुतरे हे कळायला पाहिजे आपल्याला. लोक का म्हणतात बाबा मालक, लोक म्हणतात कुत्र म्हणजे हलकं आहे. तुम्हाला खरं सांगू महाराज, हे मोठी माणसं असतात ना, मारुती महाराजासारखी, मोतीराम महाराजासारखी, सखाराम महाराजासारखी, हे काय करतात सोय सांगू का तुम्हाला? एक 2 मिनिट घेऊ का बाजूला? काल एका महात्म्याच्या घरी एक कुत्र होत, असं दारात होतं बरं का मालक. आणि त्या कुत्र्याला साधू जेवताना त्या कुत्र्याला अशी भाकरी टाकणार होता बरं का बाबा, अशी. आणि ते टाकताना त्याच्या लक्षात आलं नको राव टाकायची, 5 मिनिट थांब. ते कुत्रा आशेनं बघत होता बरं का. यांनी भाकरी नाही टाकली. मग त्या भाकरीचे 10 तुकडे केले बरं का. आणि एक उजव्या हाताने असा तुकडा टाकला पंढरीवर, उजव्या हाताने त्याला खाऊ दिला. पुन्हा थोड्या वेळाने डाव्या हाताने टाकला आणि ते कुत्र खायला आलं की काठीनं मारलं. कुणाला? कुत्र्या. दिवसभर चाललं महाराज. एक घासाचा तुकडा टाकायचा, उजव्या हाताने टाकला तर खाऊ द्यायचं, आणि डाव्या हाताने टाकलं की बोला ना मारायचं. दिवसभर हे काम चाललं. संध्याकाळी 7 वाजता डाव्या हाताने त्यांनी तुकडा टाकला. कोणी? त्या महात्म्यानं, त्या साधूनं. आणि असे डाव्या हाताने तुकडा टाकला ना, ते कुत्र नुसतं असं बघत राहील त्या तुकड्या. त्यानं खाल्लं सोपान बाबा, त्यानं खाल्लं नाही. आणि ज्या वेळेला खाल्लं नाही ना, लक्ष देऊन ऐका अगोदर, ज्या वेळेला त्याने खाल्लं नाही त्यावेळेला अशी कडकडून मिठी त्या कुत्र्याला मारली त्या बाबांनी आणि मोठ्याने रडले, तुला मी सकाळपासून मारलंय, मला माफ कर. आणि आश्रमावर पाटी लावली की माझ्याकडे एक कुत्र आहे की त्याला उजव्या हाताने चपाती टाकली तर खातं आणि डाव्या हाताने टाकली तर खात नाही. महाराज ऐका ना, ती पाटी वाचली की गल्लीतले लेकरं भाकरी घेऊन कुठं, बोला ना राजा, भाकरी घेऊन कुत्र्याकडं. कशासाठी? उजव्या हाताने खाते का बघण्यासाठी. जगाचा खेळ झाला आणि त्या कुत्र्याची आयुष्यभराची भाकरीची सोय झाली. मला झेरायला म्हणायचं गुरु महाराज, लक्षात ठेवा. झाली का नाही? ऐका, एवढ्यावर नाही पुढे. गावातल्या लोकांना ते माहीत झालं. पुन्हा बाहेर गावून गाड्या यायला लागल्या आणि बाहेर गावून गाड्या येऊन म्हणायचे, बाबा तुमचं कुत्र आम्ही न्याव का? एक दिवस आमच्या गावात कार्यक्रम करायचा. मी लोकांची गोष्ट नाही सांगायलो मालक, मी माझी गोष्ट सांगा. मी माझ्या गुरुजीच्या दरबारातलं एक कुत्र आहे महाराज. एक सूत्र लक्षात ठेवा, गुरु तुम्हाला काही देत नाही पण तुमच्या आयुष्यभराची सोय करतो महाराज, लक्षात ठेवा. गुरुकुळी ऐशी आवडी जयाची मानसी, जाण ज्ञान तयापाशी पायकी करी. गुलामी करत ज्ञान महाराज. जटायूला मांडीवर घेतलं, बरोबर आहे, इथपर्यंत आलतो ना. कुणाला मांडीवर घेतलं? जटायूला. आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. सद्गुरु कृपा झाली ज्ञान प्राप्तीला, गुरु महिमा काय वान कंठ दाटला. मांडीवर घेतलं कोणाला? जटायूला. आणि बाबा जटायू काय म्हणतोय रामाला, देवा मी माणूस नव्हतो, माणूस असलो असतो ना तर 100% रावणाला तिथून हलू दिलं नसतं. माझी ताकद कमी पडली, त्याने मला फसवलं. आणि रामाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि डोक्यावर हात फिरून त्याला विचारलं, बाळा चंद्र सूर्य असेपर्यंत तुला आयुष्य देतो पाहिजे?
चंद्र सूर्य असेपर्यंत तुला आयुष्य देतो, पाहिजे का? त्यावेळेला प्रभू रामचंद्राकडे जटायूनं पाहिलं आणि काय म्हणला माहितीये का? देवा, एक तर मी हलक्या जातीत जन्मलो बरं का बाबा, आणि हलक्या जातीत जन्मून सुद्धा बरवी ही वेळ सापडली, संधी साह्य झाली, बुद्धी संचिताशी, मला पुन्हा तुमच्या कामात काम करावं वाटलं, माझी बुद्धी चांगली राहिली, पुन्हा रावण कधी येईल का? पुन्हा तुमच्या बायकोला कधी पळवून येईल? पुन्हा तुम्ही इकडून येताल का? पुन्हा तुमची मांडी मला मिळेल का? मग मला आताच नाही का शांत झाल्यासारखं वाटतं ना. शेवटत भला शेवटत शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या बरा. हे झालं आपल्या इकडचं रामायणात, हे आपल्या इकडचं झालं. थोडस इको फक्त रामायणामधलं आपल्या इकडचं झालं, बरोबर. चला आता थोडं 2 मिनिटासाठी गुजरात मध्ये जाऊ. गुजरात कळतं? बोला ना राजा. गुजरात मेरे देशवासियों, गुजराती कळते तुम्हाला, गुजरात नाही कळत. गुजराती मध्ये भजन फार गोड असतात ना. मेवा मळे के नामळे मारे सेवा तमारी करवी छे, अरे मुक्ति मळे के नामळे मारे भक्ति तमारी करवी छे. मारो कंठ मधुर न होय भले, मारे सुर बेसुरो होय भले, अरे शब्द मळे के नाम मळे मारे स्तवना तमारी करवी छे. याचा अर्थ काय माहिती? माझा कंठ चुकीचा असेल, माझा आवाज वाया गेलेला असेल, पण शब्द सापडू नाही तर नाही सापडू, मला स्तुती तुझी करायची. मेवा मळे
अहो सगळे ह्याच्यातच चाललं महाराज. रुपये पाहता लोचनी काय रुपये. हा मला गुजरात मध्ये चला एक 10-5 मिनिटं घेतो. हो द्या उशीर तरी काय घरी तरी जाऊन काय करायचं. पाऊस बी असा आला दादा मालक. पावसाला तुम्ही येतानाच म्हणलं ए मालिक जरा दम के बरसना ताकि वो आ सके और वो आने के बाद जम के बरसना ताकि वो जा ना सके. पण एक गोष्ट झाली बरं का, येताना पोटात कालवलं याच्यासाठी मालक. हे तुमच्या कोकणच्या मधल्या परिसरात पलीकडे इकडे तिकडे सगळीची सगळी पिकं झोपली महाराज. पाऊस पडला पण शेतकरी झोपला महाराज. विश्वभरामध्ये सगळ्यात जास्त सहनशक्ती जर देवाने कुणाला दिली असेल तर शेतकऱ्याला दिली महाराज. उघड्यावर प्रॉपर्टी ठेवून जो घरी शांत झोपणारा शेतकरीच असतो राजा. बाकी 50 कुलपला होती फॅक्टरीवाली. चलो गुजरात चले. एके दिवशी सकाळची वेळ 2 मिनिटं फक्त मास्टर. सकाळची वेळ एक मोठा भाऊ धाकट्या भावाच्या घरी आला. मोठ्यानं ओरडला नरसी कुठं आहे नरसी. मध्ये शांत आवाज, वातावरण शांत होतं बरं का बाबा. मध्ये एकच आवाज चालू होता. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे हरे. याला भजन म्हणतात महाराज. आपल्या जिंदगी गेल्या एक चाल अजून बदलली ना. हरे राम हरे इकडे इकडे लक्ष द्या. इकडे हरे कृष्ण. हे भजन आहे महाराज. हे भजन आहे महाराज. मालक हसले म्हणल्यावर आपलं कामच झालं बाबा. तुम्ही कुठली गोष्ट बघा भजन आहे ना. भजन भजन भजनाच्याच पद्धतीने झालं. भूपाळी म्हणलं की भूपाळीच. ऋणानुबंधाच्या दोन पडल्या भेटीत कृष्ण. हे जुने गायक होते ना, त्या गाण्याचा भाव त्या शब्दात टाकत होते. कधी गहीवर लो कधी धुस. आता काय नाही, भाव नाही, काय नाही, काय वाकून टाक. पडा तुम्ही घरीच पडा. टाकी देते सडा. बस मला तिकडं नाही न्यायचं. मला माझा महाराज महाराज माझ्या हरे भजन चाललंय. कुठं आहे नरसिंह. त्याची बायको बाहेर आली हात जोडून मालक. आणि बायकोने विचारलं दादा एवढ्या जोरात कशामुळे बोलता. तुझ्या नवरा कुठे आहे. पूजा करताय. त्याला सांग बापाचं श्राद्ध आहे म्हणा. नुसते टाळ कुठल्याने देवदेव होत नाही म्हणा. दादा थोडं हळू बोला ना. त्यांची पूजाच आहे. एवढी पूजा मला सांगते. इतका माज आला तुम्हाला. तुमच्याकडे काय म्हणतात ते नवऱ्याच्या भावाला बायका काय म्हणतात. भाया म्हणतात. मोठ्या भावाला भायाच ना. मेरे मन को भाया. तो भाया मोठ्यानं बोलतोय. ही म्हणते हळू बोला दादा. हळू बोला म्हणजे मी खर्च करतो श्राद्धाला दरवेळेला. हिनं हात जोडले. पंढरी बुवा काय म्हणले माहित आहे. आम्ही गरीब आहेत दादा. आम्ही आमच्या पद्धतीने श्राद्ध करू. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. बोलू नका. डोळे डबडबले त्या बाईचे. गरीबाच्या खूप अडचणी असतात. चिडलेल्या अवस्थेमध्ये त्याचा भाऊ काय म्हणला माहिती आहे. असं आहे तू करते वय श्राद्ध. कर कर ह्या वेळेला करून दाखव. आणि सगळ्या गावात जाताना सांगत सुटलं या बारीला श्राद्ध माझ्याकडे नाही. यांची पूजा झाली. हे उठले. अगं तू जोरात बोलत होतीस. मला फारच गोड आहे. मला खूप आवडले. तू जोरात बोलत होतीस. ती म्हणली तुमचे भाऊ आलते. काय म्हणले.
मला म्हणले शिव्या देत होते तुम्हाला, मला सहन नाही झाल्या. मग मी म्हणलं आम्ही आमच्या पद्धतीने श्राद्ध करू, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. अगं वेडे, आपल्याकडे कुठे श्राद्धाला पैसे? तर ती काय म्हणली माहित आहे, माझ्याकडे एक तुटकं कानातलंय तेवढं विका आणि 2 जण जेवतील एवढंच सामान आणा, तुम्ही मी तांब्या तांब्या पाणी पिऊन झोपू. याला गरिबी म्हणतात मला. ठीक आहे, ते सामान आणायला गेले, सामान आणलं. मर्म पुढे आहे खरं कृष्णा. ज्या वेळेला सामान आणलं ना, हा सगळं सामान आलं मालक, आणि तूप नव्हतं. तर बायको काय म्हणली, हे तुपाचं पातेलं गावात भीक मागा, पण तूप आणल्याशिवाय तुमच्या बापाचं श्राद्ध नाही होणार. हे म्हणले पैसे संपले ग. मला नाही सांगायचं बाकीचं काही. ठीक आहे, हातामध्ये पातेलं घेतलं आणि रस्त्यानं निघाले. कोण कोण? त्यांचं नाव आहे नरसी मेहता. कोण? नरसी. हातामध्ये ताकात तुपाला पातेलं घेतलं आणि रस्त्यानं निघाले. एका दुकानदाराने थट्टा केली मालक त्यांची. ए भाऊ इकडे, काय पाहिजे? तूप पाहिजे, आमच्या वडिलाचं श्राद्ध. ठीक आहे, हे तूप दे रे. त्याला तूप भरून दिलं. डोळे डबडबले. आता तूप त्याला दिल्याच्या नंतर इतका आनंदी झाले नरसी मेहता. पण पुढे ते दुकानदार म्हणला पैसे? म्हणले पैसे नाही. तो ते दुकानदार म्हणला याचं तूप वापस ओतून घ्या रे. वापस ओतून घेतलं. ऐका ना, ऐका. बाहेर आले नरसी मेहता, वर बघितलं, हरी. डोळे डबडबलेले आणि अत्यंत अंतःकरणातल्या भावनेतून भगवंताला प्रार्थना केली. लगेच दुसरा दुकानदार आला, भाऊ आमच्या दुकानातून न्या. ते म्हणले नाही, आता मला फुकट कुणाचं काहीच नाही पाहिजे. आता माझं श्राद्ध करील ना माझ्या वडिलाचं, तर माझा बाप करील. किती पाऊस पडला आणि किती खालीवरी झालं तरी कीर्तन होतील. हे तुमच्या आमच्या व्यवस्थेचं नियोजन नाही, हे भगवंताचं नियोजन आहे. महाराज लक्षात. डोळे डबडबलेले. ते म्हणलं मला नाही न्यायचं तू. तर ते दुकानदार काय म्हणला, याच्या बदल्यात माझ्या दुकानापुढे कीर्तन करा. हा मग जमत. कीर्तन करा म्हणलं की फेकून दिलं पातेलं, कंबर बांधली महाराज. अरे कृष्ण. तुम्हाला एक मजा सांगू का, ही साधना नाही, ही गुरुची कृपा आहे महाराज. फेकलं की आवाज लागला पाहिजे. काही काही वेळेला घंटाभर ते स्वरच आवाज, तर माणसं उठून जाते भाऊ. फेकला डबडबलेल्या डोळ्यानं नरसी मेहत्यानं कीर्तनाला आरंभ केला. महाराज ऐका, मालक आता तुमचा ड्रायव्हर जर अशा टायमाला तुमच्याकडे इथं गाडी घेऊन आला आणि तुम्हाला म्हणला मी गाडी आणली, तर तुम्ही काय म्हणणार, एवढ्या रातचं कुठं जायचं नाही, लाव तिथं झोप, असंच का? तसं गरुड भगवान विष्णू परमात्म्याच्या समोर येऊन उभे राहिले. अशी कशामुळे राहिले माहिती आहे? 11:30 वाजले होते, नवरा अजून घरी आला नाही म्हणून ती बायको त्या मंदिराच्या पुढे गेली, ज्या कृष्णाच्या मंदिराची पूजा नरसी करत होते, आणि तिथं डोकं आपटून म्हणली, 5 वर्षाचा होता माझा नवरा, तेव्हापासून तुझ्या नावाचा उदो उदो करतो. आज त्याच्या बापाच्या श्राद्धाला त्याला तूप मिळत नाही, तुला लाज कशी वाटत नाही? कुणाला? ते त्यांनीच बोलावा. आपण बोललं की कोरोना. डोकं आपटलं. तिकडं गरुडजी तिथे येऊन उभे राहिले. विष्णू भगवान म्हणले, आज कुठं दौरा नाही आपला, तू कसं काय आला? म्हणलं आलो नाही, सांगायला आलो. नरसी मेहत्याच्या बापाचं श्राद्ध करायला मी चाललो. माझं काय वाकड करायचं ते करून दाखव. कुणाला? देवाला. आणि एवढं म्हणल्याबरोबर देवाच्या लक्षात आला आपला पक्ष फुटला. म्हणलं हे एकटा गेला तर आपली इज्जत जाईल. त्यांनी पगडी बांधली कुणासारखी, नरसी मेहत्यासारखी, हातात तुपाचं पातेलं घेतलं, आणि आता कोण गेलं नरसी मेहत्याच्या घरी? न सांगता करी सर्व, न सांगता करी सर्व चला माझ्यासोबत चला. कुठं गेले ते? बोला ना. पट दाराची कडी वाजवली. मधून बायकोनं दार उघडलं. महाराज दिसत कोण होता? नरसी मेहता. होता कोण? मग आता नीट वाक्य आहे का? होता कोण? देव. आणि दिसत कोण होता? नवरदेव. होता कोण?
देव आणि दिसत कोण होता तसंच असते भाऊ. आता नवरदेवाला बोलायला काय व्हायची गरज आहे. मला ती काय म्हणली माहित आहे, लाज नाही वाटत एवढा उशीर करायला. कोणाला म्हणले महाराज असे हातच जोडले. देवाने काय म्हणले माहित आहे, अगं थोडा उशीर झाला. कशामुळे झाला तुला दाखवतो. इकडे 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 त्या बायकोला बाहेर ने. ए चल ए बाहेर नेलं. आता बाहेर नेलं ना मला 5 एकर वावरामध्ये 5 एकर त्यांना काय मंडपाला लावायचं आहे होय. होय भाऊ सिस्टीम नाही काय नाही त्याची वेगळी सिस्टीम. बोलू ज्ञानोबरायांच्या भाषेत. तो ज्ञानी आमचा बाप देखणी याच्या दिठीचा दीप तया दादुल्याचा संकल्प विश्व रची. त्याच्या संकल्पानं विश्वाची रचना होते. 5 एकरात मंडप भाऊ दस्तपूर 5 एकर मंडप आणि सगळं वातावरण गाद्या तक्के लोड. पुढे बोलावलं चौरंग पाट ताट वाट्या चमचे. चमचे कळतात. मी बोललोच नाही का मी दुसरीकडे कशाला गेला तुम्ही. चमचे सगळं सोन्याचं होतं महाराज. कशाचं सोन्या मंगल कार्यालय नाही ओरिजिनल सोनं. बायकोनं सगळं बघितलं मालक असं. आणि बायको काय म्हणली माहिती आहे पंढरी बाबा. बायको म्हणली बोलायचं मला तुम्हाला एवढं होऊ द्या आता. ते म्हणले बोल ना काय बोलायचं. आयुष्य एका लुगड्यावर गेलं आणि आता बापाच्या श्राद्धाला एवढा पैसा. कोण म्हणलं. देव म्हणले तुला एवढं झालं की सांग. एवढं झालं की सांगतो. मध्ये गेले महाराज महाराज अजून एक राहील त्याच्यातलं मरून. मला ती पूजा करायची असते ना ब्राह्मण मंडळी. हरे हे ओम स्वस्ति न इंद्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्वास. आहे ना ओले खतरनाक काम महाराज. ती पूजा करायला म्हणली ब्राह्मणाला बोलावं लागते. आता आता हे कोण होते. हा हे बरं झालं तुमच्या लक्षात यायचं. हे देव होते. ते गेले ब्राह्मणाकडे त्याला म्हणले भाऊ माझ्या घरी वडिलाची पूजा करायची चल ना. आता त्याला माहिती होते ह्याच्याकडे पैसे. ती ब्राह्मण काय म्हणले आपण तुमच्या घरी पूजेला येऊ शकत नाही. तर हे म्हणले चिठ्ठीवर लिहून द्या. देव काय म्हणले चिठ्ठीवर लिहून द्या. त्याने दिल्या लिहून. हा लिहून दिली फेकून चिठ्ठी. चिठ्ठी फेकली आणि दरवाजा लावला. कोणी ब्राह्मणाने. तवापासून लागलाच भाऊ. हो मला काय मी महाराज मी बी ब्राह्मणच आहे काय पाहिजे घरी. दार लावलं ऐका ना. आणि आता ब्राह्मण पूजेला ते रस्त्यात येताना वडाच्या झाडाखाली येड बसलं होतं गावातलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बोलो तुमची स्नेहाची वागेश्वरी हरिजे मुख याते अंगीकारी तू वाचस्पती सेनी करी प्रबंधू हो. ज्ञानेश्वरी गोडच वाचायची बरं का भाऊ. पारायणाला बसल्यावर अशी वाची तेच ओम नमः जय देवा तू चल घरी जा. ओट नको वाचू भाऊ तू घरी जा. नसले तुझ्यासारखे तरी जमते. परमार्थ कसा आनंदाचा झाला. भाव धरुनिया भाव धरुनिया
भावाशिवाय काहीच नाही. मला अजून एक चांगलं वाक्य बोलायचं आहे का? परमार्थात भाव लागतो पण माणसं भाव खाते. जमलं? ज्याला कळलं त्याला धन्यवाद. कुठपर्यंत आलो तुम्ही? त्या याडपटाच्या डोक्यावर हात ठेवला होता महाराज. असं म्हणतात ना महाराज. गुरु ने मुझको बना के अपना हरि गुण गाना सिखा दिया. हरि गुण गाना सिखा दिया रे प्रभु गुण गाना सिखा. महाराज महाराज बघा ते आलं घरी. आता बायकोनं त्याला बघितलं म्हणले पूजाला ह्याला आणले का? ते म्हणले घ्या म्हणले मालक त्याला मध्ये घ्या म्हणले. घेतले पूजाला. ते बसलं. ते म्हणले पूजा कर. एक नंबर पूजा कर. अरे गावबा जसं रामायण लिहू शकतो ना महाराज तसं आहे. लगेच त्यानं गंध घेतला. स्वस्तिना इंद्रो ब्रदर. ती बायको म्हणायची येड्यावानीच बसत होत. पूजा झाली महाराज. पूजा होस तर 12 वाजता तर सगळे आले फुकटचे. कुठे पंगत लय नमुने. कीर्तनाला कमी कोंडाली. ते सगळे मंडपात आले. कुठं महाराज? आता त्यांना पंढरीबुवा त्यांना स्वीकारायला कोण होतं? बोबडे महाराज. दादा स्वीकारायला देव होता. देव या या. कोणाला? यजमान. आपणच होतो ते. त्यांना मध्ये बसवलं. ऐका ना मध्ये गेले ते ताटण वाट्यान चोर. ते एक जण म्हणे हा बसा तुम्ही तिथं. मला नको मी इथं बस. तिथं बस. वरी बसलो महाराज. चौरंग फिवरंग ताट वाट्या. बरं भाजी म्हणजे का ओरिजिनल क्वालिटीचा माल होता ते. होय दलिंदर वानात होतं ते. काय नाही मस्त जेवले फुल. आणि जेवल्यावर असे हात जोडले भगवंतानी. माझी विनंती आहे जे जे ज्या ज्या ताटावर बसलं होतं ते ताट पाट वाटी चौरंग चमचे ग्लास तुम्ही घेऊन जा. हा ते भाऊ म्हणते बाप रे दादा थोडा माल झाला का आता? त्याच्यात लोक म्हणे सोड माझा चमचा सोड. आणि सगळे घेऊन गेले. ऐका ना बायको इतकी आनंदी. भाऊ घरी आली आणि बायकोला देव म्हणले आता असं कर आपल्या दोघांचे ताट लाव. मी आंघोळ करून आलो. कोण म्हणलं? बोला पटपट राहिले देव. आणि ते आंघोळीला गेले आणि तिकडचं कीर्तन संपलं. आणि त्या हातामध्ये पातेलं घेऊन नरसिंह मेहता घरी आले. दाराची कडी वाजवली. मालक आज तुमच्या समोर बघून मला असं वाटतंय. ज्या वेळेला दरवाजा उघडला ना बायकोनं हातात पातेलं बघितलं. डोळे डबडबले बायकोचे. काय म्हणते माहिती आहे? थट्टा करताना माझी. मी तुम्हाला नाही रागवणार आता. अगं उशीर झाला मला माफ करशील. मला माफ करशील. बायको म्हणते अहो माफी कशाची? किती मोठा कार्यक्रम झाला आपल्या घरी. हात पाय थरथर करायला. कोण होतं? तुम्हीच होतात ना. पातेलं गळून पडलं आणि बायकोच्या पायावर दंडवत केला नरसिंह मेहत्याने. काय म्हणले माहित आहे? आयुष्यभर मी देवदेव करतो आणि तो दरवेळेला तुला दर्शन देऊन जातो. ते म्हणले तो देव होता मालक. ते म्हणले ते देव होता. अहो मी लय बोलले त्याला. तुला अक्कल नाही का म्हणले. त्यांना आणा ना घरी. त्यांना आणा ना घरी. नरसिंह मेहता म्हणले कुठे गेले? सरोवरावर. आत्ता घेऊन येतो जातो. तू ताट लाव. आता पुन्हा नरसिंह मेहता गेले. सरोवरावर बघितलं कुणीच दिसत नाही. कुणीच दिसत नाही. शेवटी यांनी काय विचार केला माहिती? हरी ब्रह्मांडातले सगळे जेवण करून गेले. तुम्ही जर नाही जेवले तर माझ्या बापाचं श्राद्ध पूर्ण होत नाही. तुम्हाला यावं लागेल. नाहीतर मी तुका म्हणे काया करीन पुरवंडी ओवाळून टाकील मस्तक. मी डोकं फोडून घेणार. एवढं म्हणूस तर जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भक्तवत्सल करुणावरून आलय. गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद द्वार. विष्णू भगवान लक्ष्मीला घेऊन, ब्रह्मदेव सरस्वतीला घेऊन, महादेवजी पार्वतीला घेऊन. ही इकडची परिस्थिती आहे. आणि घरी बायकोची लगबग काय चालली? एवढं सकच घर. ते अंगण बरं का बाबा. ते अंगण सारवायचं पुन्हा. चौक बुहारो
अरे माटी रंगावो आज हमारे पिया घर आज हमारी पिया बसून घ्या पाया पडू नका हेरी सखी मंगल गावो होरी हरी प्रिया हरी सजा होरी आज से अरे लक्ष्मी जीवा नजर सगळं सारवून फिरवून घेतलं ऐका ना ऐका 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 इकडे तिकडे शिकवलं ऐका आणि दरवाजामध्ये महाराज ते तिकडून निघाले ना मला कोण कोण ते सगळे देवन नरसिंह मेहता आता जगाला कुठला देव दिसायला जगाला फक्त नरसिंह मेहता दिसायचे आणि पाटण चौरंग नेलेले ते रस्त्याने आश्करी त्यांना नरसिंह मेहता म्हणायचे अरे बापरे कुणीच पाया पडत नव्हतं माझं हे सगळे घरी नेले महाराज घरी नेले घरी नेलं ना असं बसवलं जेवायला बसवलं जेवायला आणि जेवायला बसवल्याच्या नंतर ताट सुरू करायचं ना आता तर नरसिंह मेहता म्हणले देवा 2च मिनिट थांबा म्हणले का माझ्या भावाला बोलून आणतो तुमच्या पंक्तीला त्याला घ्या कारण त्याला जर तुम्ही पंक्तीला नाही घेतलं तर जगात पुन्हा त्याला कोणी जवळ करणार नाही तर तो काय म्हणला देव म्हणला अरे पागल त्याने तुला शिव्या दिल्या आणि तू त्याला म्हणतो जवळ करायचं अजून महाराज नरसिंह मेहता जी काय म्हणले गालियां उसने दी है मालिक लेकिन गाली देने की बुद्धि देने वाला कौन था हरी गाली देने की बुद्धी देने वाला कोण था आणि मग देवाला वाटलं की खरी गोष्ट आहे की याच्यापेक्षा चांगलं ठिकाण माझं माहेर असूच शकत नाही महाराज आता कीर्तन सुटलं ना घरी जाऊस तर माणसं अशीच गेली पाहिजे ऐका पुढे नेतो अजून ऐका आलो निजाच्या माहेरा आणि ह्याच्यासाठीच धडपड चालली होती सगळी मला भीमसेन दादा म्हणतात बघा शेवटचा
याजसाठी केला होता ठास. बरोबर आहे? हीच मरमर कशासाठी आहे? शेवटचा दिवस गोड भाव याजसाठी भीमसेन दादा गायचे ना कोण मला कोणची भाषा असू द्या ठेका त्योच. महाराष्ट्रामध्ये शासन किती जणात मिळून आहे? 3 जण. एकानं पाठिंबा काढून घेतला की मेळ बसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही वाजवलं आणि त्यांनी नाही वाजवलं मजा येत नाही. बजा भाषा कोणची असू द्या. चांगले भजन भीमसेन दादानं गायलेले बरं का. त्याला चाली गावरान खेड्यात अशा लावित. अरे ज्ञानियाचा राजा म्हणती ज्ञान म्हणती ज्ञान तुम्हा ज्ञानी अंदर गुरु आणि ह्याच्यात अर्ध मी म्हणलं की अर्ध तुम्हाला मला वाटतं. बघा तुम्ही जैसे जाचे कर्म तैसे कामाव जायला म्हणते तर आलो निजाच्या. हे फार महत्वाचं बरं का. निजाचं माहेर म्हणजे माझं. आणि तुम्ही जगात बदलच करू नका. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधा. तुम्ही स्वतः सुधरा, जगाच्या भानगडीत सुधरूच नका. गैर मुमकिन है ये कि दुनिया वाली बस्ती छोड़ दे, चल बेहतर यही है दिल हम ये बस्ती छोड़ दे. लोक आपला मात सोडणार नाहीत महाराज. लोकांच्या नादी लागूच नका. जग बदललं पाहिजे. मित्रांनो तू घरी बस भाऊ. रिकाम्या बोलण्यानं होतं का महाराज? काय माहितीये का, हे सूत्र आहे, कळालं पाहिजे. काय म्हणजे आता तुम्ही एक सांगा मला, खाली बसलेले सगळे सांगा, माझ्याकडे लक्ष द्या. काय झालं म्हणजे माणूस मेला सांगा. तुम्ही मेले का आहेत तुम्ही? काय झालं म्हणजे माणूस मेला? श्वास बंद झाला म्हणून. काय झालं बरं का मालक, अमेरिकेमध्ये एक ख्रिश्चन समाजाचा माणूस मेला. मी दंतकथा नाही सांगायला, ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी मरून जाईल. मजा म्हणून नाही सांगाल. खाली सोडलं त्याला पेटीमध्ये टाकून. ती पेटी टाकतात खाली सोडतात. मग खाली सोडताना बराबर पेटी टेकायच्या टायमाला मधून असा आवाज आला. इकडे लक्ष द्या माझे. खालून आवाज आला. कुठून? पीठ. ती पेटी वाजवली मध्याने, कुणी मडेनी. आता जी सोडीत होते त्यांचं काय झालं असेल? त्यांनी बाकून सोडली की दरवाजा उघडला की ती माणूस बाहेर. त्यानं केस केली महाराज कोर्टात की मला यांनी मृत जाहीर केलं. डॉक्टरला जजनं प्रश्न विचारला, काय झालं याला, तुम्ही कसं मेले म्हणून सांगितलं. तर तो म्हणला याचा श्वास बंद पडला होता. तुम्ही जसं म्हणले ना श्वास बंद पडला होता, ते डॉक्टर बी तसंच म्हणला. त्यावेळेला हा मेलेला माणूस काय म्हणला, भारत देशामध्ये हिमालयाच्या प्रदेशामध्ये योगी साधना करतात तर श्वास बंद करून वर्षांशी बसून राहतात, म्हणजे ते मेले का? राम. मग दुसरं काय झालं? ते म्हणले नाही याचा मेंदू बंद पडला होता.
तो म्हणला कोमामध्ये माणूस 20-20 वर्ष राहू शकतो, म्हणजे मेला का? खतरनाक. ती प्रश्न सुटला नाही. काही काही प्रश्न अनुत्तरित आहेत बघा तुम्ही. म्हातारी एके दिवशी अशीच पुण्यामध्ये वारली आणि तिला नेलं सगळ्यांनी उचलून. तिथं पेटवायच्या टायमाला ठेवलं आणि शेवटचं लाकूड ठेवताना, जे लाकूड शेवटचं ठेवायला गेलं का, म्हातारी मधून म्हणली कुठं आणलंय? दादा कुठं आणलंय म्हणूस तर जेवढे होते का तिथं उभारलेले, एक नाही थांब. ऐका पुढे ऐका दादा. मालक सगळ्यांना पळून जाता आलं पण ते आजोबा म्हातारा तिथंच होते. काय म्हणला? अगं तू मेली होती म्हणून तू जायचा. तर ती म्हातारी म्हणली नाही मेली. ते काय म्हणली? नाही मेली. म्हातारा काय म्हणलं माहिती का? डॉक्टर पेक्षा तुला जास्त कळतं का? झोप. चूक आहे ही. आलो निजाच्या माहेर. माहेर म्हणजे काय महाराज? माहेर म्हणजे आपलं ठिकाण. आणि माहेरामध्ये काय? विठोबा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. एक 5-10 मिनिटं थोडस तुम्हाला पचल असं फक्त माझ्यासोबत चला. बालाजीला किती जण गेले ते हात वर करा. तिरुपती बालाजी. आणि समजा जाऊन तुम्ही केला नाही, घरी जाऊन मिळेल तर तुम्ही जिम्मेदार. कोण बालाजीला गेलं तर हात वर करा. अच्छा घ्या खाली घ्या. बस बस. एक काय होतंय बरं का मला, आपल्या इकडलं भजन आणि तिकडल्या भजनात एवढा एक फरक आहे. आपलं भजन 6 सुरू होतं बघ. भगवान बाबा बरोबर 6. सा रे बरोबर आहे ना? बालाजीकडे 6 नाही सुरू होत. रे सा रे रे कौशल्या सुप्रजा रामा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं दैवमान्वितं वेंकटरमणा. तिकडली भाषा वेगळी. मला फक्त विचारायचं होतं बालाजीला किती जण. बरं जेवढे गेले तेवढ्याला विचारतो. मला सांगा तुम्ही जायचे तुम्हाला 15 तारखेला बरोबर, आणि वापस यायचे 1 तारखेला. ठीक आहे. मग 14 तारखेला तुम्हाला कोणीतरी घरी भेटायला आलं 14, तर तुमचं काय चाललेलं असतं? बांधा बांधी म्हणू नका रे. हे राजा, हे राजा येडे करू नका रे. मरतान रे हे भाऊ. हा तयारी असं म्हणत तयारी. लोक म्हणते बांधा बांधी. ती एकदाच असते भाऊ. आणि तंबाखू खाणाऱ्या माणसाला तर 100दा दंड होत बाबा. लाकडं रस्ताना सुद्धा घेते पलीकडची. कुठवर आलो मी? 14 तारखेला काय चाललंय तुमचं? चमक्या फिमक्या घातले गेले माझ्या वाटते. तिथं बस. हा कुठवर आलो? तयारी. बरं येणाऱ्या पाहुण्याने तुम्हाला विचारलं कुठचं लय बांध तयारी झाली. बालाजी परभणीहून बसायचं. बर तुम्ही बालाजीला गेलात. 31 तारखेला रात्री बालाजी मध्ये तुम्हाला दस्तापूरचं कोणीतरी भेटलं.
तेव्हा तुमचं काय चाललंय? बरोबर. मग त्यानं तुम्हाला विचारलं कुठं? उद्या गावाकडे. म्हणजे इथून बालाजीला जाताना सुद्धा तुम्ही आनंदी होता का नाही? बोला ना. आनंदी होता. तिथून वापस येताना सुद्धा आनंदी. नका होय एकदम मला नका मला नका मला आपल्या म्हणण्यावरच नाही मला. जिंदगी हर एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। हर मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर। सगळं तयार आहे, तुम्ही फक्त मरून बघा. सगळं लाकडं, कपडा, उचलिणार, बरं पेटविणार कोण तयार केलंय? आपुली आपण करा. आणि अजूनही खेड्यापाड्यामध्ये महाराज खांद्यावर नेतात बरं का. शहरामधले खांदे कुचके झाले महाराज. शहरामध्ये त्या गाडीत टाकीत ते दलिंदर गाडी तसली चालू बी होत नाही लवकर. मला नाही सांगायचं, मला तिकडे न्यायचं. परिहार झाला अवघ्या दुःखाचा. बस मला माझी बाजू मांडायची होती फक्त समोर. हळूहळू चला. वैकुंठवासी सखारामजी महाराज यांचा हा दशक्रिया उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये अनेक मान्यवरांची कीर्तनं झाली आहेत आणि अनेक पुढे होणार आहेत. फक्त एक विनंती आहे महाराज, गावामध्ये इतका मोठा महात्मा होता ना, याचा विसर शेवटपर्यंत पडू देऊ नका महाराज. त्यांना जिवंत ठेवलं. मोतीराम महाराज जिवंत आहे, चंद्रसूर्य असेपर्यंत सखाराम महाराज जिवंत आहेत महाराज. कारण काही घराण्याचे उपकार असतात महाराज. पांडवाच्या घराण्याचे उपकार आहेत म्हणून तर आपल्याकडे गीता आणि भागवत दोन्ही ग्रंथ आहेत. पांडवाचं घराणं नसलं असतं ना तर हे दोन्ही ग्रंथ जगाला मिळाले नसते महाराज. तसं हे दस्तापूरकरांचं हे घराणं आहे ना, म्हणून मोतीराम महाराजासारखी महात्मे आपल्याला, मारुतीराव महाराजासारखी महात्मे या ठिकाणी भेटली महाराज. लक्षात घ्या. गणित सांगतो ऐका. बस शेवटचा भाव व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांच्या चरणी. अत्यंत सहज शेवटचा क्षण तुमच्या समोर मला मांडायचा आहे आणि झालं 2 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. शेवटच्या क्षणाला बाजूला नेतो, पुन्हा रामायणात नेतो. रामायणानं सुरू केलं तर रामायणावर थांबतो. दशरथजींच्या हातामध्ये असा हात आहे, कौशल्य आईचा. आणि डबडबलेल्या डोळ्यानं कौशल्य आई दशरथजीकडे बघतायत आणि दशरथजी म्हणतात, कौशल्या तुला या भिंतीवर काही चालताना दिसते? मरणारा माणूस अशी बडबड करतो बघ. दाटला चोहीकडे अंधार, देऊ न शकतो क्षीण देह प्राणाशी आधार. दाटला डोळे डबडबलेले. आज 8वे मजला श्रावण, पारिधीत मी वधिला ब्राह्मण.
त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख आपा दाटला. डोळे डबडबलेले आणि बोलता 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 दशरथजींची वाणी बंद झाली आणि असा हात कौशल्याच्या हातातून गळून पडला. महाराज तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. ज्ञानेश्वर एक मिनिट भजन करू आपण. 1 मिनिट फक्त आणि त्याच्यानंतर नियमाप्रमाणे चालू होतील. मोतीराम महाराजा माझ्या मारुती महाराज. पर्यंत आपल्याला चांगलं जगावं लागेल. बरोबर आहे. त्याच्यासाठी अत्यंत काटेकोर जगा. आपसातले मतभेद बाजूला टाका. सर्वांच्या चरणी वंदन करतो. वाणीला विराम देतो. मालकांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या ऋणात राहू मी अशी प्रार्थना करतो. मी सदैव त्या कुटुंबाच्या ऋणात राहील. मला इथं संधी मिळाली माझ्या वाणीला शुद्ध करण्यासाठी. मी काही सिद्ध करण्यासाठी कीर्तन करीत नाही महाराज. मी माझ्या वाणीला शुद्ध करण्यासाठी बोलतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या आईसाहेबाच्या त्यांच्या परिवाराच्या सर्व चरणी नतमस्तक होऊन वाणीला विराम देतो. पुढच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीने. हरिभक्त पर्याय